25 फेब्रुवारीला मस्साजोगवासी आणि देशमुख कुटुंबियांनी अन्नत्याग आंदोलनाची घोषणा केली। याच पार्श्वभूमीवर देशमुख कुटुंबाने अन्नत्याग आंदोलन करू नये असं आवाहन मनोज जरांगेंनी केलेलं आहे। तर अन्नत्याग आंदोलनावर मस्साजोगचे ग्रामस्थ आणि देशमुख कुटुंब ठाम असल्याचं समजतंय। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री धनंजय मुंडेंवर आरोप केलेत। चार्जशीटमध्ये छेडछाड होण्याची शक्यता आहे, यात मुंडे यांचा हात आहे आणि त्यांना टोळ्या सांभाळण्याचा नाद आहे असा आरोप जरांगेंनी केलाय। मनोज जरांगे पाटील यांनी बीड जिल्ह्यातील मस्साजोगमध्ये जाऊन संतोष देशमुख कुटुंबियांची भेट घेतली। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आरोपी कृष्ण आंधळे अद्याप फरार आहे, त्याला लवकरात लवकर अटक करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भाजपाने आणखीन एक धक्का दिलेला आहे। पंढरपुरामध्ये दर्शन मंडप आणि स्कायवॉकच्या बांधकामाचं 229 कोटींचं टेंडर रद्द करण्यात आलेलं आहे। माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दर्शन मंडप आणि स्कायवॉकच्या कामाला मंजुरी दिली होती, मात्र आता या निर्णयाचा शिंदेंना मोठा धक्का बसलाय। पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी बांधण्यात येणाऱ्या दर्शन मंडपाची निविदा प्रक्रिया रद्द झाल्यानंतर वारकरी संप्रदायाने आंदोलनाचा इशारा दिलाय। एकनाथ शिंदेंनी वारकरी हितासाठी घेतलेला निर्णय जर कोणी रद्द करत असेल तर ते वारकरी म्हणून आम्ही खपवून घेणार नाही असा इशारा धर्मवीर आध्यात्मिक सेनेने दिलेला आहे। एसटी प्रवासामध्ये महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना मिळणाऱ्या सवलती रद्द होणार नसल्याचं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेलं आहे। प्रवाशांना दिलेलं वचन आम्ही पाळणार असंही त्यांनी म्हटले। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सवलतीच्या योजनांमुळे एसटी तोट्यामध्ये येत असल्याचं विधान केलं होतं। आमदार सुधीर मुनगंटीवारांनी मंत्रिपद न मिळाल्याने पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केलेली आहे। चंद्रपूर येथील फ्लाइंग क्लबच्या उद्घाटन कार्यक्रमामध्ये मुनगंटीवार यांनी मेरी कुर्सी चीनी गई है असं म्हटलेलं आहे। त्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला। मुंबई पालिकेच्या रुग्णालयांमध्ये वाढणाऱ्या रुग्णांबाबत राज ठाकरेंनी मोठी भूमिका मांडलेली आहे। पालिकेच्या रुग्णालयामध्ये परराज्यातून येणाऱ्या रुग्णांसाठी वेगळं शुल्क लावता येईल का याबाबत विचार व्हायला हवा असं राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे। राज ठाकरेंनी आयुक्तांसोबत मनपा रुग्णालयाबाबत ही चर्चा केलेली आहे। विकिपीडियावर टाकलेला तो मजकूर हा षडयंत्राचा भाग असल्याचा आरोप खासदार अमोल कोल्हेंनी केलेला आहे। छावा चित्रपट प्रदर्शनावेळी लोक नेटवरून माहिती गोळा करतील ही बाब हेरून छत्रपती संभाजी महाराजांच्या बदनामीसाठी काही लेखकांकडून जाणून बुजून तसा मजकूर विकिपीडियावर टाकण्यात आल्याचा दावा कोल्हेंनी केलेला आहे। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये भोसरीला झुकतं माप देण्यात आलेलं आहे। यासाठी भाजपाच्या 4ही आमदारांना आयुक्तांवर दबाव आणल्याचा आरोप होतोय। मात्र शहराच्या विकासाची गरज पाहून निधींची तरतूद केल्याचं स्पष्टीकरण आयुक्त शिखर सिंह यांनी दिलेलं आहे। इतिहासाला काल्पनिक मांडणाऱ्या स्वरा भास्कर हिला लाज वाटली पाहिजे असा हल्लाबोल आमदार संजय गायकवाडांनी केलेला आहे। मुघल पोर्तुगीज यांच्या गुलामगिरीचा सामना करताना हजारो महिलांची इज्जत लुटली गेली, तर महिलांना इतिहासाबाबत अपशब्द बोलणाऱ्या या महिलेचं थोबाड फोडलं पाहिजे असं देखील गायकवाड म्हणालेत।